Audio Jungle. YMIDC येथून अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात विराग पोलिसांना यश, एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। नमस्कार, तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून दिनांक 22 जून 2025 वार रविवार रोजी पहाटे 5:30 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास पडत्या पावसात चिखलात 7 किलोमीटर पर्यंत विराग पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलचंद जाधवर, पोलीस कॉन्स्टेबल शिवलिंग कांबळे, सायबर विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव आणि आकाश चव्हाण यांच्या पथकाने YMIDC जिल्हा सातारा या दुर्गम भागातून एका अल्पवयीन मुलीस आरोपीसह पकडले। याबाबत अधिक माहिती अशी की विराग पोलीस स्टेशन येथे दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी कुणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर अल्पवयीन मुलगी दिनांक 5 मार्च 2025 रोजी सकाळी 7:30 वाजण्याचे ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरातून कॉलेजला जाते असं सांगून घरातून निघून गेली होती। पीडितेला शोधण्याचा फिर्यादीने सर्वतोपरी प्रयत्न करून देखील ती मिळून आली नसल्याने 8 मार्च रोजी विराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। याबाबत कोणताही धागा दोरा नसताना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पथकाने MIDC वाई जिल्हा सातारा या दुर्गम परिसरातून पीडित मुलीस आणि आरोपीस ताब्यात घेतले। विराग पोलीस स्टेशन येथे आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलीस तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे। या घटनेचा पुढील तपास विराग पोलीस करत आहेत।